जे स्वप्न महाराजांनी पाहिलं तो एक्झॅक्टली तसाचा तसा विचार त्यांनी प्रत्येक माणसामध्ये कसा काय रुजवला. एक्झॅक्टली चॅलेंजेस काय आले होते महाराजांच्या समोर, की महाराजांनी असे काही डावपेच खेळले तर ते नक्की काय केलं महाराजांनी. म्हणूनच महाराजांनी प्रत्येक वेळी गड किल्ल्यांना जास्त महत्त्व दिलं असं म्हणता येऊ शकतं, की आदिलशाही सैन्य पण पाठवलं होतं. तो संघर्ष नक्की कसा झाला पाहिजे. नमस्कार. शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण तारे सरांशी बोलताना स्वराज्य उभारणीच्या गोष्टी किंवा किल्ले बांधणीच्या गोष्टींबद्दल चर्चा केली होती. तेव्हा तारे सर म्हणाले होते की त्या काळामध्ये महाराजांसमोर खूप सारी चॅलेंजेस आलेली होती. तर आता या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत त्या चॅलेंजेसवर महाराजांनी कशी मात केली किंवा त्या सगळ्या गोष्टी महाराजांनी कशा टॅकल केल्या. तारे सर, या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. आता सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा की महाराजांसमोर चॅलेंजेस नक्की काय होते. महाराजांचे एकंदर प्रोफाईल, करिअर प्रोफाईल जर आपण बघितलं तर ते संपूर्णतः चॅलेंजेसनी भरलेलं आहे. हो, ते खरं. आणि कोवळ्या अवस्थेतल्या स्वराज्य ज्या वेळेला कोवळ्या अवस्थेत आहे सुरुवातीच्या काळामधला, त्या चॅलेंजेसची तीव्रता स्वराज्य कोवळं असल्यामुळे जास्त आहे. कारण नव्यानेच सगळं सुरुवात होती आणि अचानक तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. आणि त्याच्यामध्ये महाराजांचं वय तसंच आहे, अगदी सुरुवातीचं, ज्याला आपण एक्सपिरियन्स म्हणू. हां, तर महाराजांची ही कारकिर्दीची सुरुवात आहे. हो, म्हणजे त्यांच्या करिअरच्या अर्ली स्टेजमध्ये हा संघर्ष आलेला आहे. बरोबर. पण त्यातले दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर महाराजांनी तो हसतमुखाने दिलेला आहे. हो, खरं म्हणजे ते दडपण खूप आहे परिस्थितीचं, पण महाराजांच्या चेहऱ्यावरती तो संघर्ष देताना प्रसन्नता आहे अशी लेखी नोंद आहे. बर. माझे हा जो ग्रंथ आहे शिवभारत, त्या ग्रंथामध्ये महाराजांनी तो लढा सुप्रसन्नपणे दिला अशा अर्थाची नोंद आहे. आणि दुसरं, त्याच्यातलं जे महाराजांचं नियोजन आहे, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो, तेही पण फार अभ्यासण्यासारखं आहे. आणि त्यामुळे महाराजांना त्याच्यात यश आलेलं आहे. त्याच्या बाबतीत काही घटना सांगू शकाल का, की एक्झॅक्टली चॅलेंजेस काय आले होते महाराजांच्या समोर. हो, महाराजांच्या सुरुवातीच्या ज्या टप्प्यावरती महाराजांनी सुरुवातीला काही दुर्ग, गडकोट हे स्वतंत्र केले. हो, त्यात तोरणा आहे, राजगड आहे, कोंढाणा आहे. आणि याच्या बातम्या अर्थातच विजापूरला पोहोचतायत. हो, आदिलशहालाही त्या खटकतायत की ह्यांचा जो हा उपक्रम आहे, हा काही आपल्या नुसत्या जहागिरीचा जो अधिकार बघतो किंवा जहागीर नुसती जो सांभाळतो, इतर सरदार जे सांभाळतात, त्या दृष्टिकोनातनं तो नाहीये. ह्यांचा आणखी काही उपक्रम ते राबवतात, काही वेगळा विचार आहे, हे साधारणतः त्यांना ते खटकतंय. आणि त्याच वेळेला काय घडलं की शहाजी महाराज या वेळेला कुठे आहेत तर ते कर्नाटकात. म्हणजे आता आपण जो बंगलोर म्हणतो किंवा अजून त्याच्या पलीकडचा जो प्रांत आहे तमिळनाडूचा, तर त्या भागामध्ये त्यांचा संचार आहे. आणि आदिलशाहीच्याच वतीनं ते त्या भागामध्ये आहे. आणि त्यांचं योगायोगाने जे महत्व आहे ते सिद्ध करतायत. आणि त्यामुळं ती बाबही आदिलशहाला खटकते. शहाजी महाराजांचं महत्व हे कर्नाटक प्रांतामध्ये आहेत आणि त्यांच्या दरबारात ते महत्व वाढतंय. आणि त्याच वेळेला त्यांचेच जे प्रतिनिधी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे महाराजांचंही महत्व किंवा ते किल्ले घेत आहेत ताब्यामध्ये, त्यामुळे या गोष्टींकडे तो वेगळ्या दृष्टीने बघतोय. आणि त्यामुळं त्याने काय केलं की आपली माणसं पाठवून शहाजी महाराजांना बंदिवासात टाकलं. म्हणजे एक प्रकारे दगाबाजीच म्हणता येईल. कारण सरळ युद्धामध्ये शहाजी महाराजांना ताब्यात घेणं हे सोपं नाहीये. त्यांचं जे लष्करी पराक्रम आहे तो पाहता त्यांना तुम्ही इतक्या सहज गेलं आणि ताब्यात घेतलं असं करता येत नाही. मग त्यांनी गोडी गुलाबीनी आपली माणसं पाठवून मुस्तफा खान नावाचा आदिलशहाचा एक सरदार आहे, त्या सरदाराच्या माध्यमातनं त्यानं शहाजी महाराजांना बंदिवासात टाकलं. आणि त्याच वेळेला
शिवाजी महाराजांच्या विरोधातही सैन्य पाठवलं. ओके. आणि शिवाजी महाराजांचे मोठे बंधू हम्म. संभाजी महाराज हम्म. हे यावेळेला आत्ताचं जे बंगळूर आहे हम्म. त्या प्रांतामध्ये आहेत. ओके. तिथेही त्यांच्या विरोधात सैन्य पाठवलं. अच्छा. म्हणजे या दोघांवर सैन्य आणि वडिलांना बंदिवास हम्म. असं एकंदर हे आहे. त्याचा तुम्ही जर इमोशनल विचार केला किंवा सायकोलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर केवढं मोठं दडपण आहे हम्म. की आपल्याला आता युद्धही लढायचं आहे, आपल्याला स्वतःला सिद्धही करायचं आहे आणि त्याच वेळेला आपल्याला वडिलांना यांनी ताब्यामध्ये घेतले. म्हणजे ते काही उद्या त्यांच्या बरं वाईट करू शकतात. हो. हा विचार तर मनात साहजिक सातत्यानं दडपण त्या विचाराचं हे आपल्यावर येणं साहजिक आहे. पण तरी शिवाजी महाराजांनी इतक्या चातुर्यानं पावलं टाकली आहेत पुढच्या काळामध्ये. अच्छा. महाराजांनी शहाजी महाराजांची तर त्या बंदिवासातनं सुटका करण्याची व्यवस्था केलीच, बर. पण स्वतःही युद्धाला उभे राहून आदिलशाही सैन्याचा पराभव केला. आणि जसा शिवाजी महाराजांनी पराभव केला तसा बंगळूरला संभाजी महाराजांनी पण पराभव केला. आणि दोन्हीकडेही त्यांना यश आलेलं आहे. आणि मग त्याचा निष्कर्ष असा की महाराजांनी या संघर्षात यश मिळवलं. म्हणजे हे पहिलं चॅलेंज आहे स्वराज्यावरती आलेलं, जे शिवाजी महाराजांनी एकदम योग्य पद्धतीने टॅकल केलं. बरोबर. पण तुम्ही जे म्हणतात की महाराजांनी असे काही डावपेच खेळले की ज्याच्यातनं ह्या सगळ्यातनं महाराजांची सुटका झाली या सगळ्या चॅलेंजमधनं, तर ते नक्की काय केलं महाराजांनी? त्यातलं पहिलं जे आहे शहाजी महाराजांची बंदिवासातनं सुटका करणं. हो. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी, आता पहा महाराज कसा विचार करतायत, त्यांनी त्यावेळेला जी आदिलशहाचा जो शत्रू आहे मोगल, त्यांना अप्रोच केला. ओ. आणि त्यांना काही पत्र लिहिली. आता ती पत्र नेमकी उपलब्ध नाहीत. अच्छा. पण त्याला आलेली जी उत्तर आहेत ती उपलब्ध आहेत. मुराद बक्ष यांनी ती उत्तरं दिलेली आहेत. मोगलांचा तो सुभेदार आहे दक्षिणेचा, त्यांनी उत्तरं दिली आहेत आणि त्या उत्तरांची पत्र आज उपलब्ध आहेत. बर. 4 पत्र मिळालेली आहेत. अच्छा. त्यातली 3 पत्र आहेत ती महाराजांना लिहिलेली आहेत आणि 1 पत्र शहाजी महाराजांना लिहिलेलं आहे. म्हणजे अशी 4 पत्र आता उपलब्ध आहेत. त्यावरनं आपल्याला अंदाज असा बांधता येतो की आदिलशहावर दडपण आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी असं लिहिलं मुराद बक्षला की आमच्या सुटकेची तुम्ही व्यवस्था करा, आम्ही तुमच्याकडे येतो, अशा अर्थाचं ते मजकूर आहे. असं अगदी डायरेक्ट असं नाही म्हणलेलं, पण आम्हाला त्याच्यात उत्तरात आलेलं आहे की आम्ही तुम्हाला मनसब देऊ, आम्ही तुमचा मान ठेवू. आणि मग त्यातनं असं दिसतंय की मुराद बक्षनी त्याच्यावर काय केलं ते काही त्या पत्रात उपलब्ध नाही. पण जे काही घडलं त्याचा परिणाम असा झाला की आदिलशहाला असं वाटलं की अरे आता याचं काहीतरी किंवा हे निमित्त होऊन मोगल कदाचित आपल्या मागे लागू शकतात. आणि म्हणून म्हणजे हा खरं म्हणजे कोवळ्या वयातल्या शिवाजी महाराजांनी खेळलेला अतिशय उत्कृष्ट डावपेच आहे की शत्रूचा शत्रू त्याला आवाहन करून महाराजांनी ही सुटकेची खेळी यशस्वी केली. म्हणजे ह्या डावपेचांबरोबर तुम्ही मगाशी म्हटलात की आदिलशाही सैन्य पण पाठवलं होतं. हो. म्हणजे शिवाजी महाराजांवरती पाठवून त्याच्यात त्यांचा विजय झाला. तर बरोबर. तो संघर्ष नक्की कसा झाला, म्हणजे त्याचं काय स्वरूप होतं त्याकडे? महाराजांच्या विरोधात जे सैन्य आलं ते साधारणतः 4000 सैन्य आहे. बापरे. फत्तेखानाचं. अच्छा. आणि यावेळेला महाराजांपाशी जे सैन्य आहे ते साधारणतः 2000 आहे. म्हणजे दुपटीने जास्त त्यांचं दुपटीने सैन्य आलेलं. आणि असं आज नाही उद्या आपल्या विरोधात सैन्य येणार याची महाराजांना कल्पना आहे. तर महाराजांच्या ताब्यात जे किल्ले आहेत त्यापेक्षा पुरंदर हा जो किल्ला आहे तो त्यावेळेला आपल्या ताब्यात असला तर ही लढाई सोपी जाईल असा महाराजांनी अनुमान बांधलं. कारण पुरंदर थोडासा बाहेरच्या बाजूला आहे, बाकीचे छोटं स्वराज्य आहे, तिथं जर महाराज गेले तर तिथं महाराज जिथे तिथं हे जातील, लढाई त्या भागात होईल, म्हणून त्याला बाहेर थोपवावं पुरंदरच्या परिसरात. कारण पुरंदर हा त्यावेळेला तिथे लढाई करण्यासाठी त्यांना अनुकूल वाटला. पण तो तर होता आदिलशहाच्याच ताब्यात. महाराजांनी काय केलं की पुरंदरचा जो किल्लेदार आहे महादजी निळकंठराव हा जुना मनुष्य आहे आणि शहाजी महाराजांच्या विश्वासातला, त्यालाच आपल्या बाजूने वळवलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या किल्ल्यामध्ये या आणि महाराज त्या पुरंदरवरती
गेले. म्हणजे आदिलशाहीच्या विरोधात महाराजांनी लढाईला जे स्थान निवडलं, जो किल्ला निवडला, तो आदिलशहाचाच निवडला. आणि तो त्याही वेळेला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि तिथून त्यांनी तो लढा आदिलशहाच्या विरोधात दिला. ती जी लढाई आहे त्यावेळेला फत्ते खान आला, मग त्याच्यात एक बेलसरच्या जवळ लढाई झाली, एक शिरवळच्या जवळ झाली. त्याच्यातही वेगवेगळे टप्पे आहेत. शिरवळला महाराजांची गढी आहे, ती महाराजांच्या ताब्यात आहे. त्या गढीवरनं संघर्ष झाला, तिथेही लढाई झाली. तर महाराजांनी आपलं सैन्य खास पाठवलं. कावजी म्हणून महाराजांचे सरदार आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली त्या शिरवळवरच्या विरोधी सैन्यावरती छापा टाकला आणि आपली गढी जी शत्रूकडे चालली होती ती त्यांनी परत मिळवली. म्हणजे हाही एक संघर्ष तिथे झाला. दुसरा एक संघर्ष झाला तो पुरंदरच्या खाली बेलसर जवळ झाला. ती लढाई आणखी एक. आणि तिसरी लढाई झाली ती प्रत्यक्ष पुरंदरावरच झाली, की फत्ते खानाचं जे सैन्य आहे ते थेट पुरंदरवर चालून आलं. पुरंदरची जी लढाई झाली त्याच्यामध्ये महाराजांनी गोफण आणि मोठे दगड, गोफणीत छोटे छोटे दगड टाकतात आणि मारता येतं, आणि मोठे दगड लोटता येतात, त्यांच्या माध्यमातून ती लढाई जिंकली आणि फत्ते खानाचा पराभव झाला. त्याला विजयपूरला परत जावं लागलं. म्हणजे महाराजांनी ती लढाई जिंकली. आणि जशी महाराजांनी इकडे जिंकली तशी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांनी त्या प्रांतात जो हल्ला झाला होता त्यांच्यावरती, ती लढाई पण आदिलशहाच्या विरोधातली जिंकली आणि दोघांनाही यश मिळालं. म्हणजे महाराजांनी गनिमी काव्याने इकडे लढाई जिंकली आणि ती जसं तुम्ही म्हणालात की पुरंदरच्या किल्ल्यावरनं ती जिंकली. म्हणजे ह्याच्यात महाराजांचं ते दूरदृष्टी पण दिसते आणि गडकोटांचं महत्त्व पण कळतं स्वराज्यामध्ये असलेलं. म्हणूनच महाराजांनी प्रत्येक वेळी गड किल्ल्यांना जास्त महत्त्व दिलं असं म्हणता येऊ शकतं. हो, महाराजांसाठी गड किल्ले महत्वाचे आहेतच, कारण राज्याचे सार म्हणजे दुर्ग. पण महाराजांचं आणखी एक गोष्ट अभ्यासण्यासारखी, की जसे दुर्ग महत्वाचे, जसे गडकोट महत्वाचे, तसेच किंवा थोडेसे जास्त महाराजांना त्यातली माणसं महत्वाची आहेत. महाराजांच्या प्रत्येक माणूस, स्वराज्यातली प्रत्येक व्यक्ती ही महाराजांसाठी महत्वाची आहे. आणि त्याचा पुढे आपल्याला अनेक ठिकाणी प्रत्यय येतो. म्हणजे आदिलशाहीमध्ये सुरुवातीच्या काळातला हा संघर्ष आहे, पुढे अफजल खान लढाई आहे, पुढे शाहिस्ते खान लढाई आहे. अशा महाराजांच्या सातत्याने लढाया होत आहेत. सिद्दी जोहरचं आक्रमण आहे. आणि त्याच्यानंतर पुढे महाराजांवरती मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाचंही आक्रमण आहे. या सगळ्या लढायांमध्ये महाराजांनी आपल्या माणसांचं महत्व हे अबाधित राखलंय. कारण गडकोटांमुळे जरी स्वराज्याला संरक्षण मिळत असलं तरी ते संरक्षण हे त्या माणसांमुळे आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस महत्वाचा, प्रत्येक व्यक्ती महत्वाची, हे महाराजांचं धोरण. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की महाराजांना गडकोटांपेक्षा माणसं महत्वाची होती, तर ते आपल्याला दिसतंच सगळीकडे. पण त्याचं असं एखादं काही स्पेसिफिक उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? हो, ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे दोघं जण स्वराज्यावर चालून आले, त्यावेळेला आधीची 20 वर्षावर जर आपण नजर टाकली तर सतत स्वराज्याचं सैन्य लढतंय, यशस्वी होत आहे, पण लढा हा सारखा चालू आहे. मग त्याच्यामध्ये सिद्दी जोहर आहे, त्याच्यामध्ये शाहिस्ते खान आहे, त्याच्यामध्ये अफजल खान आहे. सतत लढाया होत आहेत, संघर्ष. आणि मग आपली माणसं तर तीच आहेत, पुन्हा पुन्हा ती नव्या ताकदीनं दमवानी लढतायत, उत्साहाने लढतायत, पण नाही म्हणलं तरी त्यांच्यावरती तो ताण पडतोय. आणि ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे दोघं चालून आले, त्यावेळेला महाराजांच्या एक गोष्ट, महाराजांनी असा अंदाज बांधला की ही ताज्या दमाची मोगलांची नवी फौज आहे आणि आपलं सैन्य तर गेली 20 वर्ष सातत्याने लढतंय, तर आपण का नाही थोडंसं 2 पावलं मागे येऊन तह घडवून आणू, आपली माणसं वाचू आणि एकदा ती दम परत ज्याला आपण रिफ्रेश म्हणतो ती झाली. मिर्झा राजाचा 2 दिवसांचा पाहुणा आहे, तो आज आला उद्या गेला, तो गेल्यानंतर हा प्रांत पुन्हा जिंकून घेता येईल, हा महाराजांचा आडाखा आहे, हे महाराजांची योजना आहे. आणि महाराजांनी म्हणून तो तह घडवून आणला आपल्याला हवा तसा. आणि म्हणून मिर्झा राजांबरोबर तर त्यावेळेला त्या तहाची बोलणी करण्यासाठी महाराज पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आले होते.
हो. आणि पुरंदरची ती लढाई चाललेली आहे. हम्म. दिलेर खानाचं सैन्य हम्म. आणि महाराजांचं सैन्य मुरारबाजी किल्ल्यामध्ये ते लढतायत स्वराज्याच्या वतीनं. हम्म. जीवाची बाजी लावून सगळे मावळे लढतायत लढतायत. आणि बाहेरच्या बाजूने दिलेर खान आक्रमण करतोय. हो. तोही चकित झाला की अरे काय काय आक्रमण आहे, म्हणजे काय काय लढतायत ही माणसं. हो. आणि ही लढाई चाललेली असताना महाराज खाली बोलणी करण्यासाठी मिर्झा राजांच्या तळावरती आलेले आहेत. हम्म. आणि महाराजांसमोर ती लढाई चालली. मिर्झा राजांनाही ती दिसते. हम्म. किंबहुना महाराजांसमोर आपल्या ताकदीचं प्रदर्शन करण्यासाठी बहुधा मिर्झा राजांनी दिलेर खानाला त्वेषाने हल्ला करायला सांगितलाय. तो जो शेवटचा टप्पा आहे लढाईतला त्या तो शक्तीचं प्रदर्शन करतोय. हम्म. हम्म. त्यावेळेला महाराजांना किल्ला तर ठीक आहे परत घेता येईल, पण माझी आतली माणसं या लढाईनंतर किंवा या तहानंतर आतली माणसं कदाचित मारली जातील. म्हणून महाराजांनी असं म्हटलंय मिर्झा राजांना की हा किल्ला मी तुम्हाला लगेच देतो. अच्छा. त्यावेळेला मिर्झा राजे असं म्हणाले की हा किल्ला तर आता आम्ही जिंकलाच आहे, लवकरच आमच्या तलवारी आतल्या माणसांच्या कत्तली करतील. त्यावेळेला महाराजांनी असं म्हणलं की राजाजी हमारे लोगों की कत्ल न कीजिए, मैं खुद किल्ला आपको सौंप देता हूं. म्हणजे माझा किल्ला देतो पण माझी माणसं तुम्ही मारू नका, असं महाराजांचं. म्हणजे महाराज एकेका मावळ्यासाठी एकेका सरदारासाठी त्यांनी पणाला लावलं की नाही माझी माणसं वाचली पाहिजे, कारण हीच माणसं उद्या सगळं जिंकून आणण्याची क्षमता असलेली आहे. ते एक एक माणूस माझा महत्वाचा आहे. ही महाराजांची त्यामागची भूमिका आहे. याच ह्याच्यावरती मला असा प्रश्न पडतो की जे स्वप्न महाराजांनी पाहिलं किंवा त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये हा सगळा विचार आला, तो एक्झॅक्टली तसाचा तसा विचार त्यांनी प्रत्येक माणसामध्ये कसा काय रुजवला. कारण आपण बघतो की प्रत्येक जण जीवाची बाजी लावून स्वराज्यासाठी लढलेला आहे, तर सगळेजण ते सेम पेजवर कसे कायम राहिले. त्यासाठी जी महाराजांची स्ट्रॅटेजी आहे ना ती फार छान आहे. महाराज काय करतायत की सगळ्यांना एक तर प्रत्येक माणूस महत्वाचा असं पाहिलं आपण. परत महाराज त्यांच्या ना वेगवेगळ्या बैठका घेत आहेत आधी, ज्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो आजच्या काळात. तसं महाराज सगळ्यांना एकत्र करून एखाद्या प्रश्नावरती एखादं आक्रमण होत आहे, मग ते अफजल खानचं असो ते किंवा सिद्धी जोहरच्या वेड्यातनं कसं निसटून जायचं असो, हे प्रश्न ज्या वेळेला सोडवायचे त्या वेळेला महाराज त्या लोकांशी जे त्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांची एक ब्रेनस्टॉर्मिंग मीटिंग अशा त्यांच्या सातत्याने होत आहेत. अशी चर्चा केल्यामुळं काय होतं की अनेक लोकांच्या वेगवेगळ्या संकल्पना, ज्याला आयडियाज म्हणतो आपण, त्यातनं निर्माण होतात आणि सगळे ऑल कम्स ऑन सेम पेज. प्रत्येकाचा फोकस हा त्या प्रश्नावर जातो आणि मग सगळे मिळून एक दिलानं त्या प्रश्नाच्या उत्तराला कसं सामोरं द्यायचं, सगळ्यांची अलाइनमेंट होते. म्हणजे आता जसं वेगवेगळ्या सरकारी किंवा प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग मीटिंग होतात किंवा कोअर कमिटी मीटिंग होतात, वॉर रूम स्थापन होतात, सगळे मिळून त्या एकाच प्रश्नावर कसा, तशा पद्धतीनं महाराज त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे डिस्कशन्स करतायत, सगळ्यांना इन्व्हॉल्व करतायत. म्हणजे महाराजांचं एक कौशल्य असं आहे की ते सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे, त्यांच्या कौशल्य स्किल्स ज्याला म्हणतो त्याप्रमाणे इन्व्हॉल्व करतायत. तो रिसोर्स ते करेक्ट वापरतात. त्यामुळे काय होतंय की प्रत्येकाच्या हाताला काही ना काही काम आहे आणि प्रत्येक कामाला कुणी ना कुणी माणूस उपलब्ध आहे. असं लोकसहभागातनं महाराज हे स्वराज्य निर्माण करतायत. म्हणजे विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, दिल्लीचे मोगल असं आपण म्हणतो, पण शिवाजी महाराजांच्या राज्याला असं ओळखलं जात नाही की रायगडचं असं नाही ओळखत. राजधानी किंवा महाराजांच्या आडनावाने ओळखलं जात नाही, तर महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. हा वेगळेपण आहे. हे वेगळेपण इथनं आलेलं आहे की महाराज सगळ्यांचा जो लोकसहभाग आहे तो करून घेत आहेत. त्यांचं बॉन्डिंग आहे त्यांच्याशी डायरेक्ट आणि प्रत्येकाला काम दिलंय. म्हणजे एखाद्या कामासाठी त्यांना जाहिरात द्यावी लागली किंवा आहे ती माणसं काढून टाकावी लागली, ले ऑफ करावे लागले, असं झालेलं नाहीये. प्रत्येकाच्या हाताला काम आहे, प्रत्येकाला कुठे ना कुठे आपली क्षमता दाखवता येते आणि त्यातनं त्या कामाची त्यांची इन्व्हॉल्वमेंट होतीये. ते काम त्यांना आपलं वाटतंय, ते काम स्वराज्याचं आहे, ते काम देवाचं आहे
अशा अर्थाने ते त्याच्याकडे स्वराज्याला हातभार लावण्याची ती मानसिकता त्या ती प्रत्येकामध्ये. मानसिकता त्यांची निर्माण होती. मग त्याचं एक उदाहरण आपल्याला असं देता येईल की पुण्याच्या परिसरामध्ये त्यावेळेला पाण्याचं दुर्भिक्ष आहे. अच्छा. आणि म्हणून महाराज एके ठिकाणी पाहणी करण्याकरता गेले की तिथे काही बंधारा धरण असं बांधता येतं का. ओके. 2-3 ठिकाणं त्यांनी पाहिली आणि त्यातलं एक त्यांनी फायनल केलं की आपण इथे एक बंधारा, ज्याला छोटा डॅम, छोटंसं धरण, छोटे खाणी, फार मोठं नाही. धरण म्हणल्यानंतर आज आपल्या पुढे जसं मोठं येतं, कारण आज सिव्हिल इंजिनिअरिंगनी चांगली प्रगती केली आहे. पण त्या काळाच्या हिशोबात एक छोटं धरण म्हणजे बंधारा मोठा म्हणून असं किंवा काही बांधता येतं का, या दृष्टीनं ती पाहणी करत होते. आणि ती पाहणी करत असताना त्यांना 2-3 जागा पाहिल्या असतील, म्हणजे त्यांनी त्या काळाप्रमाणे, आणि त्यांनी एक फायनल केली. आणि महाराजांचं असं आहे की ते त्याचा नियमित आजच्या भाषेत फॉलोअप घेत आहे. आणि म्हणून महाराज परत त्या कामाची पाहणी करण्याकरता गेले. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की एक धोंड म्हणजे मोठा असा दगड, खडक असतो एक संद, तो आडवा येतोय. आणि कारण ते खोदकाम चालू झाल्यावरती लक्षात येणार खाली काय. आणि त्या धोंड मध्येच आल्यामुळं, मोठी आहे ती चांगली, त्याच्यामुळे ते बांधकामाला अडथळा होतो. आता महाराज जेव्हा ही पाहणी करतायत त्यावेळेला एक तरुण युवक हे लांबून बघतोय. त्याला क्युरिओसिटी आहे की हे काय चाललंय. हा पहा महाराज कसे कळतात यातनं आपल्याला. आणि महाराजांच्याही लक्षात आलं की त्याला उत्साह आहे. म्हणून महाराजांनी त्यांना प्रेमाने जवळ बोलवलं त्या युवकाला. आणि त्याला असं म्हणले की ही धोंड फोडून तुम्ही दूर कराल का, असं महाराजांनी त्याला त्याला असं म्हटलं. ते आनंदाने हो म्हटले, की हो करतो म्हटले. महाराजांचं एक्झॅक्ट वाक्य काय आहे तेही आपल्याला माहिती आहे की आम्ही स्वारीहून येतो, म्हणजे आम्ही लढाईहून येतो, तो पावे तो हर इलाज करून एवढा धोंडा फोडून पाण्यास वाट करणे. असं महाराज त्यांना म्हणाले त्या युवकाला. त्या युवकांचं नाव आहे येसाजी पाटील कामथे. कोंढव आहे ना आपलं, तिथले ते राहणार आहेत. पुण्याच्या जवळ कोंढव नावाचं जे गाव आहे त्या कोंढव्यातले ते राहणार आहेत. आणि त्यांना इतका आनंद झाला की महाराजांनी आपल्याला हे काम सांगितलं. आणि ते मनापासून सहकुटुंब त्या मोहिमेवरती रुजू झाले, ती धोंड फोडायची. आणि त्यांनी अक्षरशः त्या कमीत कमी वेळामध्ये त्यांनी ती धोंड होत्याची नव्हती केली, मार्ग मोकळा केला. आणि धरणाचं काम किंवा त्या बंधाऱ्याचं काम हे पुढे सुरू झालं. आणि महाराज ज्यावेळेला परत आले त्यांनाही आनंद आणि आश्चर्य वाटलं की अरे वा, काय छान पटकन काम पूर्ण झालं. आणि महाराजांनी त्यांना शाबासकी दिली आणि काही रक्कम त्यांना भेट. कारण महाराजांचा दुसरा एक गुण फार छान आहे, सेन्स ऑफ ॲप्रिशिएशन, की ताबडतोब महाराज त्याचं कौतुक करतात लगेच. आणि महाराजांनी त्यांना काही बक्षीस रक्कम, मोहरा, कॉइन्स, गोल्ड कॉइन्स, कारण मोहरा म्हणलं की आजच्या तरुण युवक लहान मुलांना कळेलच असं नाही, गोल्डन कॉइन्स ची छोटीशी थैली ही देऊ केली. तेव्हा ते म्हणाले नको महाराज, धन तर लगेच खर्च होऊन जाईल, त्याच्याऐवजी मला छोटी जमीन द्या, मी कष्टाने ती शेत जमीन फुलवतो, परिश्रम करतो, धान्य पिकवतो. म्हणजे इन्स्टंट मनीच्या ऐवजी त्यांनी परिश्रमाचा मार्ग निवडला येसाजींनी. हा एक घेण्यात म्हणजे अभ्यासण्यासारखा गुण आहे आपल्याला. आणि मग महाराजांनी त्यातनं येसाजींना अलगद नकळत अशा पद्धतीनं स्वराज्याशी जोडलं. हा माझा बंधारा आहे, हे माझं स्वराज्य आहे, असं ते आपलेपण आहे. आणि म्हणून हे राज्य रयतेचं राज्य आहे, की हे जे आपलेपणा निर्माण झाला तो असा प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं सहभागी केल्याने लोकसहभागातनं उभा राहिला. आणि पुढे मग या सगळ्यांनी, छत्रपती संभाजी महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, महाराणी ताराबाई साहेब आहेत, त्यांच्याही पण कारकिर्दीमध्ये ही सगळी माणसं एक दिलानं छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहिली. तर ही सगळी माणसं एक दिलानं त्यांना साथ देत आहेत, त्या लढ्यात सहभागी होत आहेत. म्हणजे त्याचं जे फळ आहे ते पुढे अशा रूपात दिसून येतं. महाराजांनी ते स्वराज्याचं बीज प्रत्येकाच्या मनात असं पेरलंय की औरंगजेबाला ही माणसं
पुढे टक्कर द्यायला तयार झाली. इतकं ते आपलेपण त्यांच्यामध्ये रुजलं. ते आपलेपणाचं बीज हे या महाराजांच्या लोकसहभागामध्ये आहे. महाराजांनी ही प्रत्येक माणसं पारखली आणि त्यांना स्वराज्याशी जोडून घेतलं. आणि तसंही तुम्ही म्हणालात की महाराजांचे ते प्रत्येक माणसाला जी योग्यता जी आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी त्या माणसाला पेरलं किंवा त्याच्यावरती जबाबदारी दिली. आता हे तुम्ही जे उदाहरण दिलं ते सोशल लाईफमधलं झालं किंवा स्वराज्याच्या सामाजिक ह्याचं झालं. असं काही तुम्ही उदाहरण देऊ शकाल का की महाराजांनी लढ्यांमध्ये किंवा वॉरफेअरमध्ये ह्या सगळ्या लोकांना असं रिसोर्सेस वापरून त्यांना स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट केली? महाराजांची जी आणि स्वराज्याची जी बहुतेक मोठ्या लढाया झाल्या त्या बहुतेकांमध्ये महाराजांनी ही स्ट्रॅटेजी वापरलेली आपल्याला बघायला मिळते. अफजल खान महायुद्ध आहे, शाहिस्ते खान आहे, पुढच्याही लढाया आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला महाराजांची ही स्ट्रॅटेजी ठिकठिकाणी ही बघायला मिळते. सर आत्ता बोलताना बोललेत अफजल खानाशी महायुद्ध. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूयात शिवाजी महाराजांनी हे महायुद्ध कसं जिंकलं ते. तर पाहायला विसरू नका शिवरायांचे कैसे वागणे याचा पुढचा एपिसोड वी कॅन्डिड या चॅनलवरती.